नमस्कार मित्रांनो, आज आपण मकर राशीसाठी एप्रिल महिना कसा आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर मकर राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा व तुमच्या कुटुंबातील सदस्यांची जर मकर राशी असेल तर त्यांनीही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा, कारण तुम्हाला समजून जाईल की या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणते असे बदल घडणार आहेत। जर कोणाला नोकरी असेल, जर कोणाचा व्यवसाय असेल किंवा कोणी आजारी असेल तर या सगळ्या गोष्टींपासून या महिन्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे व कोणत्या तारखेला मुक्तता मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। माता लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करेल हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। मकर राशी एप्रिल 2025 मासिक भविष्यफल। तर एप्रिल 2025 महिना मकर राशीच्या जातकांसाठी अनेक बदल, संधी, आव्हाने आणि यश घेऊन येणार आहे। या महिन्यात करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि सामाजिक जीवन अशा विविध बाबतीत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे। शनी, गुरु आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला काही नवी आव्हाने स्वीकारावी लागतील, पण योग्य नियोजन आणि कष्टाने तुम्ही यशस्वी होऊ शकता। तर आता आपण पाहणार आहोत की करिअर आणि व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना कसा फायदा व कोणत्या तारखेला मिळणार आहे। या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होतील। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात। 12 एप्रिल रोजी होणाऱ्या पूर्णचंद्राचा प्रभाव तुम्हाला नोकरीत मोठ्या संधी मिळवून देईल व वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबतच योग्य संवाद ठेवल्यास यश नक्की मिळेल। काही मकर राशींच्या व्यक्तींना प्रमोशन मिळू शकते, तर काहींना नव्या क्षेत्रात काम करण्याची संधी देखील मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी एप्रिल महिन्यात व्यवसायात नवीन भागीदारींचे योग आहेत। नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल आहे। सरकारी नियम आणि करविषयक बाबतीत दक्षता घ्या, अन्यथा काही अडचणी येऊ शकतात। 18 एप्रिल नंतर काही मोठ्या क्लायंट्सकडून फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे। जुन्या येणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक राहील। 2. आर्थिक स्थिती। तर या महिन्यात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे। जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहारांमध्ये फायदा होऊ शकतो। कुटुंबासाठी काही मोठ्या खरेदीवर खर्च होईल। 22 एप्रिल नंतर आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा नको असलेले खर्च वाढतील। निवडलेली गुंतवणूक क्षेत्र। तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 ते 20 एप्रिल हा चांगला काळ आहे। सोन्यात गुंतवणूक करण्यात अनुकूल वेळ आहे। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे। 3. प्रेम आणि नातेसंबंध। तर वैवाहिक जीवनात एप्रिल महिन्यात काही प्रमाणात चढ उतार येऊ शकतात। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जोडीदारासोबत काही गैरसमज होऊ शकतात, पण संवादाने ते सोडवता देखील येतील। अविवाहित मकर राशींच्या जातकांना नवीन संबंधाची सुरुवात होऊ शकते। 15 एप्रिल नंतर वैवाहिक जीवनात स्थिरता येईल आणि जोडीदारासोबत चांगले क्षण घालवू शकाल। तसेच कौटुंबिक वातावरण सामान्य राहील, परंतु आई वडिलांच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल। 4. आरोग्य आणि तंदुरुस्ती। तर एप्रिल महिन्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील। मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ध्यान आणि योग करण्यावर भर द्या। 10 एप्रिलच्या आसपास सर्दी, ताप किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे राहील। 25 एप्रिल नंतर आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे।
5. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी भविष्यकाळ. तर विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 18 एप्रिल नंतर चांगले परिणाम दिसतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना संधी देणारा ठरेल. संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पामध्ये यश मिळू शकते. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा महिना अतियोग्य आहे. 6. प्रवास आणि नवीन संधी. तर या महिन्यात व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रवासाचे योग आहेत. 12 ते 20 एप्रिल दरम्यान व्यावसायिक दौऱ्यामुळे नवीन संधी निर्माण होऊ शकतात. परदेशक मनाच्या संधी शोधणाऱ्यांना या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक सहलीसाठी 1 एप्रिलचा शेवटचा आठवडा उत्तम ठरेल. 7. उपाय आणि सल्ला. तर शनिवारी शनी महाराजांची पूजा करा आणि काळ्या वस्त्राचे दान करा. 18 एप्रिलला हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे आत्मविश्वास वाढेल. जास्तीत जास्त पाणी प्या आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. एप्रिल 2025 महिना मकर राशींच्या जातकांसाठी संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन येणार आहे. योग्य नियोजन, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास या महिन्यामध्ये चांगले यश मिळवता येईल. तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य दिशा मिळेल. तर तुम्हाला समजून गेले असेल की मकर राशीसाठी एप्रिल 2025 हा महिना किती खास आहे. तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहे. जय श्री कृष्ण.